सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ। AI पावर्ड पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा। पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, गांजुनी या भारी दुःखदारी ध्याने, गांजुनी या भारी दुःखदारी ध्याने, पडतारी कामे भाकरीचे ताट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, अशा दारिद्र्याचा व्हावा नायनाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. मन शांत होता पुन्हा लागे ओढ, मन शांत होता पुन्हा लागे ओढ, दत्त मांडी गोड संसाराचा थाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. सुखी संसाराची तोडून या गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. दिसलीस तू, दिसलीस तू, दिसलीस तू, फुलले ऋतू, दिसलीस तू, फुलले ऋतू, दिसलीस तू, फुलले ऋतू, दिसलीस तू, फुलले ऋतू, उजळीत आशा, उजळीत आशा, उजळीत आशा, हसलीस तू, दिसलीस तू, फुलले ऋतू, दिसलीस तू, फुलले ऋतू. उरलेन आसू विरल्या व्यथाही, उरलेन आसू विरल्या व्यथाही, सुख होऊनिया, सुख होऊनिया, आलीस तू, आलीस तू, दिसलीस तू, फुलले ऋतू, दिसलीस तू, फुलले ऋतू, दिसलीस तू, फुलले ऋतू. चाळीत होते
मज चांदणे ते जाळीत होते, मज चांदणे ते जाळीत होते, जाळीत होते, जाळीत होते, मज चांदणे जे ते अमृताचे, ते अमृताचे केलेस तू, केलेस तू, दिसलीस तू, फुलले ऋतू, दिसलीस तू, फुलले ऋतू. मौनातुनिये गाणे दिवाणे, 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 त्याचा अनामी स्वर भास तू, स्वर भास तू, दिसलीस तू, फुलले ऋतू, दिसलीस तू, फुलले ऋतू. जन्मात लाभे क्षण एकदा, जन्मात लाभे जन्मात लाभे क्षण एकदा, क्षण एकदा, जन्मात लाभे, जन्मात लाभे, जन्मात लाभे क्षण एकदा, ते भाग्य माझे झालीस तू, झालीस तू, दिसलीस तू, फुलले ऋतू, दिसलीस तू, फुलले ऋतू. उजळीत आशा, उजळीत आशा, उजळीत आशा, हसलीस तू, दिसलीस तू, फुलले ऋतू, दिसलीस तू, दिसलीस तू, दिसलीस तू, फुलले ऋतू. संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये
जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार नाही रडण पुढण. अरे संसार संसार नाही रडण पुढण. येड्या गळ्यातला हार म्हणून कोरे लोढण. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार दोन जीवांचा विचार. अरे संसार संसार दोन जीवांचा विचार. देतो सुखाला नकार आणि दुःखाला होकार. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार. जय तुझा भवानीच्या नावानं चांगलं उधो उधो उधो. आली आली व गोंधळाला गोंधळाला आई. आहा, तुळजा भवानी माझी आई. तुळजा भवानी आई. आई उधग तुळजा माई. तुळजा भवानी अंबाबाई. आई उधग तुळजा माई. तुळजा भवानी अंबाबाई. आली आली व गोंधळाला गोंधळाला आई. आहा, तुळजा भवानी माझी आई. तुळजा भवानी आई. खुशीनं गोंधळाला आली रे तुळजा भवानी माझी. तुळजा भवानी माझी. भक्ताच्या नवसाला पावली रे तुळजा भवानी माझी. तुळजा भवानी माझी. भक्ताच्या नवसाला पावली रे तुळजा भवानी माझी. आली आली व गोंधळाला गोंधळाला आई. आहा, तुळजा भवानी माझी आई. तुळजा भवानी आई. आई उधग तुळजा माई. तुळजा भवानी अंबाबाई. आई उधग तुळजा माई. तुळजा भवानी अंबाबाई. आली आली व गोंधळाला गोंधळाला आई. आहा, तुळजा भवानी माझी आई. तुळजा भवानी आई. मातीच्या कुडाची माझी साधी झोपडी. आहा, बसायला नव्हती घरात फाटकी घोंगडी. आहा, घुमान भुईवर बसली रा तुळजा भवानी माझी. आली आली व गोंधळाला गोंधळाला आई. आहा, तुळजा भवानी माझी आई. तुळजा भवानी आई. आई उधग तुळजा माई. तुळजा भवानी अंबाबाई. आई उधग तुळजा माई.
भाकरी पावला आवडीन गुळ पाणी प्याले रा तुळजा भवानी माझी आली आली व गोंधळाला गोंधळाला आली तुळजा भवानी माझी आई तुळजा भवानी आई आई उधड तुळजा माई तुळजा भवानी अंबाबाई आई उधड तुळजा माई तुळजा भवानी अंबाबाई आली आली व गोंधळाला गोंधळाला आई तुळजा भवानी माझी आई तुळजा भवानी आई भवानी मी तुझा भक्त खरा भवानी मी तुझा भक्त खरा अग भवानी मी तुझा भक्त खरा भवानी मी तुझा भक्त खरा भूत्या जोगती नाच नाचती भक्तीची पारडी सांभाळ डुग डुग ज्ञान रसाचा झरा आता ज्ञान रसाचा झरा कवडीच्या माळा घालून गळा कवडीच्या माळा घालून गळा मागू जोगवा जरा मागू जोगवा जरा अग येळ्याला धावणी आली रा तुळजा भवानी माझी आली आली व गोंधळाला गोंधळाला आई तुळजा भवानी माझी आई तुळजा भवानी आई आई उधड तुळजा माई आई उधड तुळजा माई तुळजा भवानी अंबाबाई आली आली व गोंधळाला गोंधळाला आई तुळजा भवानी माझी आई तुळजा भवानी आई आई आली व गोंधळाला गोंधळाला तुळजा भवानी माझी आई तुळजा भवानी आई आली आली व गोंधळाला गोंधळाला तुळजा भवानी माझी आई तुळजा भवानी आई संथ वाहते कृष्णामाई संथ वाहते कृष्णामाई तीरावरल्या सुख दुःखांची तीरावरल्या सुख दुःखांची जाणीवती जला नाही संथ वाहते कृष्णामाई कुणी नदीला म्हणती माता कुणी नदीला म्हणती माता कुणी मानिती पूज देवता कुणी मानिती पूज देवता पाषाणाची घडवून मूर्ती पूजित कुणी राही संथ वाहते कृष्णामाई संथ वाहते कृष्णामाई
सतत वाहते उदंड पाणी कुणी न वळवून नेई राणी आळशात ही भावी कैसी गंगा फलदायी संथ वाहते कृष्णामाई तीरावरल्या सुख दुःखांची जाणीवती जला नाही संथ वाहते कृष्णामाई संथ वाहते कृष्णामाई संथ वाहते कृष्णामाई तीरावरल्या सुख दुःखांची तीरावरल्या सुख दुःखांची जाणीवती जला नाही संथ वाहते कृष्णामाई कुणी नदीला म्हणती माता कुणी नदीला म्हणती माता कुणी मानिती पूज देवता कुणी मानिती पूज देवता पाषाणाची घडवून मूर्ती पूजित कुणी राही संथ वाहते कृष्णामाई संथ वाहते कृष्णामाई सतत वाहते उदंड पाणी कुणी न वळवून नेई राणी आळशात ही भावी कैसी गंगा फलदायी संथ वाहते कृष्णामाई तीरावरल्या सुख दुःखांची जाणीवती जला नाही संथ वाहते कृष्णामाई बायला माझ्या नांद पाण्याचा गो बायला माझ्या नांद पाण्याचा बायला माझा नंद पाण्याचा बायला माझा नंद पाण्याचा वलविनी तुंबलन उचलीला हंडा गो वलविनी तुंबलन उचलीला हंडा वलविली तुमरन उचलीला हंडा वलविली तुमरन उचलीला हंडा उचलीला हांडान गेली पाण्याला गो उचलीला हांडान गेली पाण्याला उचलीला हंडान गेली पाण्याला
बावेचा पाणी हा वंडा गो गावाच्या बावेचा पाणी हा वंडा गावाच्या बावीचा पाणी हा वंडा गो गावाच्या बावीचा पाणी हा वंडा कसा मी भरू ग पाण्याचा हंडा गो कसा मी भरू ग पाण्याचा हंडा कसा मी भरू ग पाण्याचा हंडा गो कसा मी भरू ग पाण्याचा हंडा टाकीला पर्यानी भरीला हंडा गो टाकीला पर्यानी भरीला हंडा टाकीला पर्यानी भरीला हंडा गो टाकीला पर्यानी भरीला हंडा दादा हात लाव रे हंड्याला लचक भरल माझ्या कमरेला दादा हात लावले हंड्याला लचक भरेल माझ्या कमरेला दादा हात लावले हंड्याला लचक भरेल माझ्या कमरेला उजलेला हांडानी निघाली घरी गो उजलेला हांडानी निघाली घरी उठलेला हंडानी निघाली घरी गो उठलेला हंडानी निघाली घरी रस्त्याला दाटी झाली पोरांची भारी ग रस्त्याला दाटी झाली पोरांची भारी रस्त्याला ताटी झाली पोरांची भारी गो रस्त्याला ताटी झाली पोरांची भारी पोरांनी बाळेची मस्करी केली गो पोरांनी बाळेची मस्करी केली पोरांची बाळीची मस्करी केली गो पोरांची बाळीची मस्करी केली पोरी हळू चाल गो रस्त्याला खेचला ग तुझ्या पायाला पोरी हळू चाल गो रस्त्याला घेतला ग तुझ्या पायाला पोरी हळू चाल गो रस्त्याला घेतला ग तुझ्या पायाला पोरी हळू चाल गो रस्त्याला घेतला ग तुझ्या पायाला नटून खटून सजून येणार डाळ नाही कुणाची शिजून देणार भीक नाही घालणार जराबी भीक नाही घालणार जराबी डाळिंबी मी डाळिंबी हो डाळिंबी मी डाळिंबी डाळिंबी मी डाळिंबी हो डाळिंबी मी डाळिंबी माझ्या रूपाचा सजला इमला मला बघून पावडा थांबला माझं मलाच वज हे वाटलं लाल डाळिंब गटात फुटलं हाय गाल माझं गोड गुलाबी गाल माझं गोड गुलाबी हो डाळिंबी मी डाळिंबी हो डाळिंबी मी डाळिंबी डाळिंबी मी डाळिंबी हो डाळिंबी मी डाळिंबी रूप डोळ्यात पावणार नाही तुझ्या जाळ्यात गावणार नाही हा रूप डोळ्यात पावणार नाही तुझ्या जाळ्यात गावणार नाही असा डावीन गावरन हिसका भल्या भल्यांनी घेतला धसका असा डावीन गावरन हिसका भल्या भल्यांनी घेतला धसका शिकविन धडा मी तुला बी शिकविन धडा मी तुला बी डाळिंबी मी डाळिंबी हो डाळिंबी मी डाळिंबी डाळिंबी मी डाळिंबी हो डाळिंबी मी डाळिंबी
आभाळान उघडला सोनियाचा डोळा, आभाळान उघडला सोनियाचा डोळा. निळ्या निळ्या अंगणात, निळ्या निळ्या अंगणात सूर्यदेव आला, सूर्यदेव आला, सूर्यदेव आला, सूर्यदेव आला. कोंबड्यानं दिली बांग, घरोघरी आली जाग. कोंबड्यानं दिली बांग, घरोघरी आली जाग. घरोघरी आली जाग, घरोघरी आली जाग. गोठ्यामध्ये बोलाविते गाय वासराला, गोठ्यामध्ये बोलाविते गाय वासराला. सूर्यदेव आला, सूर्यदेव आला. झाली तुळशीची पूजा, गाव लागे काम काजा. झाली तुळशीची पूजा, गाव लागे काम काजा. गाव लागे काम काजा, गाव लागे काम काजा. दुरिताल पुण्याईचा मिळाला उजाळा, दुरिताल पुण्याईचा मिळाला उजाळा. सूर्यदेव आला, सूर्यदेव आला, सूर्यदेव आला, सूर्यदेव आला, सूर्यदेव आला, सूर्यदेव श्री साईनाथांची समाधी शिर्डी येथे नगर जिल्ह्यात आहे. द्वारकामाई नावाच्या त्यांच्या निवासस्थानी आजही ते प्रत्यक्ष वावरतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. भल्या पहाटे ही भक्त मंडळी श्री साई महाराजांची काकड आरती करतात. काकड आरती करितो साईनाथ देवा, करितो साईनाथ देवा. चिन्मय रूप दाखवी घेऊन बालक लघु सेवा, चिन्मय रूप दाखवी घेऊन बालक लघु सेवा. काम क्रोध मद मत्सर आटून काकडा केला, आटून काकडा केला. वैराग्याचे तूप घालून मी तो भिजविला, वैराग्याचे तूप घालून मी तो भिजविला. साईनाथ गुरु भक्ती ज्वलने तो मी पेटविला, ज्वलने तो मी पेटविला. तद्वृत्ती जाळुनी गुरुने प्रकाश पाडियला, गुरुने प्रकाश पाडियला. द्वैततमाना सुनी मिळवे त्वत्स्वरूपी जीवा, मिळवे त्वत्स्वरूपी जीवा. चिन्मय रूप दाखवी घेऊन बालक लघु सेवा. काकड आरती करितो साईनाथ देवा, करितो साईनाथ देवा. चिन्मय रूप दाखवी घेऊन बालक लघु सेवा. गोचर खेचर व्यापिनी योगी हृत्कमले राहसी, योगी हृत्कमले राहसी.
तोची दत्त गुरुदेव तू शिरडी राहुनी पावसी, तोची दत्त गुरुदेव तू शिरडी राहुनी पावसी, राहुनी येथे अन्यत्रही तू भक्तास्तव धावसी, तू भक्तास्तव धावसी, निरसुनिया संकटा दासा अनुभव दावीसी, दासा अनुभव दावीसी, नकळे पल्लीलाही कोण्या देवा वा मानवा, कोण्या देवा वा मानवा, चिन्मय रूप दाखवी घेऊन बालक लघु सेवा, काकड आरती करितो साईनाथ देवा, करितो साईनाथ देवा, चिन्मय रूप दाखवी घेऊन बालक लघु सेवा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. ज्ञानेश्वरांच्या ज्या एकूण 996 स्फुट रचना आहेत त्यातलं हे सर्वोत्कृष्ट गीत असण्याची शक्यता आहे. रचनेच्या दृष्टीने तर हे गीत चांगलं आहेच, पण आशयाच्या दृष्टीने सुद्धा बौद्धार्थ सूचक असं सामर्थ्य या गीतामध्ये दडलेलं आहे. या गीतामध्ये काय नाही, या गीतामध्ये पांडुरंग या देवतेची महाराष्ट्रातली उत्पत्ती, तिचा मागोवा आहे. या गीतामध्ये शब्दांच्या पलीकडे असणारी जी अनुभूती आहे ती अनुभूती आकलनाच्या आवाक्यात आणून देण्याचा प्रयत्न आहे. या गीतामध्ये मूर्ताच्या पलीकडे त्याची भेट, त्याचं आलिंगन घडवून देण्याचा प्रयत्न आहे. तेणे कारणे मी बोलीन, बोली अरूपाचे रूप लावीन, अतिंद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी, ही जी प्रतिज्ञा ज्ञानेश्वरीच्या आरंभी ज्ञानेश्वरांनी केलेली होती ती प्रतिज्ञा साकार झाल्याची प्रचिती जणू या गीतामध्ये ज्ञानेश्वरांनी आपल्याला आणून दिलेली आहे. कानडावो विठ्ठलू कर्नाटकू येणे मज लावियला वेधू. कानडा आणि कर्नाटक हे जे या ओळीमधले 2 शब्द आहेत, या शब्दांनी अर्थांची अनेक वलय या गीतामध्ये उत्पन्न करून दिलेली आहेत. कानडा म्हणजे काय, कर्नाटकू म्हणजे काय. विठ्ठल हा कर्नाटकातून महाराष्ट्रामध्ये आला. विजयनगरच्या सम्राटांनी या विठ्ठलाची मोहिनी पडून याचं हरण केलं आणि कर्नाटकामध्ये त्याची स्थापना केली. एकनाथांचे आजोबा भानुदास यांच्या तपश्चर्येने तो विठ्ठल पुन्हा कर्नाटकातून महाराष्ट्रामध्ये आला आणि पंढरपूरला स्थानापन्न झाला. या इतिहासाचं सूचक हा कानडा शब्द आहे का. कर्नाटकू हे जे विशेषण आहे त्या इतिहासाची खूण दाखवणार आहे का, की कानडा या शब्दाचा दुसरा अर्थ अनाकलनीय, दुर्बोध, कळायला कठीण. कर्नाटकू या शब्दाचा अर्थ नाटक करणारा, तऱ्हेतऱ्हेची नाटकं दाखवणारा, असे 2 अर्थ या दोन्ही शब्दांचे सांगितले जातात. कानडा हा शब्द विठ्ठलाला लागू पडेल काय, याचं कारण विठ्ठल हा सर्वसामान्य माणसांचा देव आहे. हा भाजी भाकरीवर राजी असणारा देव आहे. नुसती काळी लंगोटी आणि हाती काठी घेणाऱ्यावर लुब्ध होणारा हा देव आहे. फार चांगलं वर्णन केलं आहे नामदेवानी की काळी लंगोटी हाती काठी बोले महाराचे थेट मराठी. तेव्हा हा देव अनाकलनीय असून कसा चालेल. आणि नाटकं करण्याचा याचा जो धर्म आहे तो धर्म आटोपल्यानंतर तो इथे कमरेवर हात देऊन उभा राहिलेला आहे. तेव्हा कर्नाटकातून तो आला आणि या अर्थाने कानडा या शब्दाचा उल्लेख ज्ञानेश्वरांकडून झाला असण्याची शक्यता आहे. शब्दे विण संवादू दुजे विण अनुवादू हे तव कैसे निगमे. संवाद करायचा झाला तर तो दोघांमध्ये असतो, अनुवाद करायचा झाला तर तो दोघांमध्ये असतो. या ठिकाणी दोघांची संख्या ही गृहीत धरावी लागते. इथे हा संवाद जो आहे तो शब्दांशिवाय चाललेला आहे. हा जो अनुवाद आहे तो दुसरा कोणी नसताना चाललेला आहे. परमेश्वर आणि भक्त या दोघांची अद्वैत अवस्था या ठिकाणी आहे. कोण कोणाला समजवणार, कोण कोणाला पाहणार, कोण कोणाशी बोलणार. जो बोलतो तोच एक, ऐकणारा आणि बोलणारा एकच असल्यानंतर ही शक्यता कशी उरणार. शब्दे विण संवाद हा शब्दांशिवाय चालणारा संवाद आहे. भक्त आणि परमात्मा यांच्यामध्ये शब्दांशिवाय संवाद चालतो. अत्यंत गूढ, अत्यंत रहस्यमय, अत्यंत सूक्ष्म असे जे अनुभव असतात ते अनुभव इतरांकडे संक्रमित करण्यासाठी शब्द हे आवश्यक नसतात. उलट
ते अतिशय आगंतुक ठरतात. लहान मुलाला काय हवं असतं अर्भकावस्थेमध्ये, शब्दांची सिद्धी प्राप्त होण्या अगोदर त्याच्या आईला कसं कळतं? शब्दे विना अनुवादू. पतीच्या डोळ्यामधली जी छटा आहे ती छटा पत्नीला शब्दांच्या वापराशिवाय कळत असते. शब्दे विण संवादू, दुजे विण अनुवादू. याचं कारण त्या ठिकाणी अंतःकरणाचं अद्वैत स्थापन झालेलं असतं आणि त्यामुळे एकाच्या अंतःकरणातला निनाद दुसऱ्याच्या अंतःकरणामध्ये प्रतिध्वनित होत असतो. ते शब्दांच्याद्वारे सांगण्याची आवश्यकता नसते, उलट शब्द त्या ठिकाणी अडसर बनून राहतात. हे तव कैसे निगमे, त्याचा उलगडा केला आहे. परेही परते बोलणे खुंटले. वाणीच्या ज्या 4 अवस्था सांगितलेल्या आहेत, 4 जाती सांगितलेल्या आहेत, परा, पश्यती, मध्यमा, वैखरी. हे टप्पेही मानता येतील वाणीचे. परा ही सगळ्यात पहिली अवस्था. ज्यावेळेला एखाद्या विचाराचं किंवा कल्पनेचं पहिलं स्फुरण मनामध्ये होतं ती अवस्था परा. आपल्याला कळत नसतं, आपल्याला जाणवलेलं नसतं आपण काय बोलणार आहोत आणि आपल्याला काय बोलायचं आहे. ती अवस्था म्हणजे परा. आता हे जे बोलणं आहे किंवा हा जो संवाद आहे तो परेच्याही अगोदरचा आहे. तो परेच्याही अगोदरचा आहे. ज्यावेळेला बोलणाऱ्यालाच कळलेलं नसतं आपण काय बोलणार, त्याच्याही अगोदरचा हा आशय. परेही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे नि सांगे. परेच्याही अगोदरचा, वाणीच्या वाच्यतेच्या उशक्काला अगोदरचा हा आशय वैखरीच्या म्हणजे वाणीच्या द्वारे कसा प्रगट होतो? अद्वैताच्या अनुभूतीशिवाय हे शक्य होत नाही. किती अद्वैत उत्पन्न झालं, किती अद्वैत उत्पन्न झालं. एका गीतामध्ये ज्ञानेश्वरांनी त्या विरेहिणीचं दैन्य आणि केविलवाणी अवस्था वर्णन केलेली आहे की ती आरशामध्ये पाहायला जाते आपलं प्रतिबिंब. दर्पणी पाहता मुख न दिसे व आपुले, बाप रखुमादेवी वरे मजा ऐसे केले. ती स्वतःचं रूप पाहायला जाते, तिला दिसत नाही. त्याही ठिकाणी तिला बाप रुक्मादेवी वराचं, कान्हो वनमालीचं मुख दिसतं. इतकी ती त्याच्याशी ध्यासामुळे एकरूप झालेली होती. या ठिकाणी तर त्याच्याही पुढचा अनुभव आहे. ती म्हणते, पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे. या विठ्ठलाच्या मी पाया पडू गेले, त्याच्या पायांवर मस्तक ठेवू गेलेत. माझ्या असं लक्षात आलं पावलंच नाही आहेत, पावलंच दिसत नाहीत. उभाची स्वयंभू असे. अहो कसं पावलं दिसणं शक्य आहे? हा परमात्मा अनादी आहे, अनंत आहे. याचा आदी म्हणजे आरंभ दिसत नाही, याचा अंत म्हणजे शेवट दिसत नाही. ज्या पावलांवर उभा आहे हा आरंभ दिसणार कसा? तिला लक्षात आलं की तो सगळा स्वयंभू उभाच आहे सगळीकडे. त्याची सुरुवातही नाही, त्याची शेवटही नाही. समोर की पाठीमोरा न करे, ठकचे पडिले कैसे. बिचारीला त्याची समोरची बाजू कोणती, त्याची पाठीमागची बाजू कोणती हेही कळत नाही. याचं कारण जो सगळीकडे भरलेला आहे त्याची समोरची बाजू कोणती म्हणावी, त्याची मागची बाजू कोणती म्हणावी? सगळीच समोरची, सगळीच मागची, सगळीच आजूची, सगळीच बाजूची. कारण सगळीकडे तोच एकटा भरलेला आहे. या सगळ्या बाजू दर्शवण्याकरता कुठे ना कुठेतरी मर्यादा लागतील. हा तर अमर्याद आहे. या मर्यादा सापडल्यानंतर आपल्याला त्याच्या बाजू निर्णित करता येतील. हा अमर्याद आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या संज्ञा ज्या आहेत, या सगळ्या संज्ञा याच्या वर्णनाच्या बाबतीत अर्थशून्य बनून जातात. समोर नाही, पाठमोरा नाही, आजूचा नाही, बाजूचा नाही, खालचा नाही, वरचा नाही, पाय नाही, मस्तक नाही. या सगळ्या संज्ञा संपूर्ण विश्वामध्ये भरून राहिलेल्या या एकाच परमात्म्याच्या रूपाच्या बाबतीत अर्थशून्य बनून जातात. तिची केविलवाणी अवस्था याच्या पुढे अशी होते. क्षेमा लागी जीव उतावीर माझा, म्हणून स्फुरता ती बाहो. त्याला तर तिला आलिंगन देण्याची उत्सुकता लागलेली आहे, ओढ लागलेली आहे. करकचून त्याला मिठी मारावी असं तिला वाटतंय. परंतु तिचा अनुभव असा आहे, क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली. ती जेव्हा आलिंगन द्यायला गेली तेव्हा तिला जी प्रतीती आली, ती प्रतीती आपल्या अंतःकरणाचा थरका पडवणारी आहे. तिच्या असं लक्षात आलं की आलिंगन द्यायला गेलो खरे आपण, पण आलिंगन कोणाला द्यायचं? आलिंगन ज्याला द्यायचं तो इथे नाहीच, आपण एकटेच आहोत. याचा अर्थ तो आणि आपण याच्यामध्ये भेद नाहीच. एक तर तो तरी आहे किंवा आपण तरी आहोत. ज्या अर्थी तिला स्वतःची प्रतीती येते आहे त्या अर्थी ती परमेश्वराच्या रूपामध्ये पूर्णपणे भिनून गेल्याचा तो अनुभव ती या गीतामध्ये व्यक्त करते. पांडुरंग कांती दिव्य तेज झलकत. पंढरपूरला पंढरीच्या देवळातली पंढरीची जी मूर्ती आहे ती काळ्या पाषाणाची आहे.
त्याचं नाव पांडुरंग आहे. ही भक्ताची प्रतीती आहे. त्या ओबड धोबड मूर्तीमध्ये सुद्धा लावण्याची प्रभा, फाकल्याची प्रतीती येणं, हे सामर्थ्य, हे आत्मनिष्ठा शरीतीचं भक्तीचं सामर्थ्य आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा. अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्णवे तेथीची शोभा. कानडाव विठ्ठलू करनाटकू, कानडाव विठ्ठलू करनाटकू. येणे मज लावियला वेदू, खोळ गुंथी घेऊनी खुणाची पालवी, आळविल्याने दी साधू. कानडाव विठ्ठलू करनाटकू, येणे मज लावियला वेदू. शब्दे विण संवादू, दुजे विण अनुवादू. शब्दे विण संवादू, दुजे विण अनुवादू. हे तव कैसे निगमे, परेही परते बोलणे खुंटले. वैखरी कैसे नि सांगे, वैखरी कैसे नि सांगे. कानडाव विठ्ठलू करनाटकू, कानडाव विठ्ठलू करनाटकू. येणे मज लावियला वेदू. पाया पडू गेले तव पाऊल चिन्ह दिसे, पाया पडू गेले तव पाऊल चिन्ह दिसे. उभाची स्वयंभू असे, समोर की पाठी मोरा न कळे, समोर की पाठी मोरा न कळे. टकची पडिले कैसे, कानडाव विठ्ठलू करनाटकू, कानडाव विठ्ठलू करनाटकू. येणे मज लावियला वेदू.
रखुमा देवीवरू हृदयीचा जाणून बाप रखुमा देवीवरू हृदयीचा जाणून